कोल्हापुरातील पावसाच्या संदर्भातले अपडेट पाहूयात। कोल्हापूरमध्ये पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे। धरणाच्या क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस पडत असताना राधानगरी धरणाचे 7 स्वयंचलित दरवाजे उघडण्यात आले। धरणातून 11,500 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे। त्यामुळे पंचगंगा नदीला पुराची शक्यता आहे। त्यामुळे आता धोका पातळीवर वाहणाऱ्या पंचगंगा नदीला पुन्हा एकदा गंभीर पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे। आणि या स्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सतेज औंधकर यांनी। पाहूया। गेल्या 72 तासापासून कोल्हापूर जिल्ह्यात पावसाने उसंत घेतली होती। मात्र मध्यरात्रीपासून मुसळधार असा पाऊस कोल्हापूर जिल्ह्यातल्या पश्चिम घाट माथ्यावरती कोसळतोय। परिणामी आता पुन्हा एकदा महापुराची धास्ती कोल्हापूरकरांनी घेतल्याचं आपल्याला दिसून येतंय। त्यामुळे शहरातलं पाणी जरी ओसरलं असलं तरी ग्रामीण भागात मात्र सध्या पाणी आपल्याला पाहायला मिळतंय। आपण आहोत सध्या कोल्हापूर शहरालगत असणाऱ्या वडणगे रस्त्यावरती आणि या ठिकाणी अद्यापही पूरस्थिती कायम आहे। या ठिकाणी हा तर कोल्हापूर शहरातून वडणगे या गावाकडे रस्ता जातो आणि या रस्त्यावरती जवळपास अजूनही 6 ते 7 फूट पाणी असल्याचं आपल्याला दिसून येतंय। जिल्ह्याची स्थिती पाहिली तर 77 बंधारे आहेत ते पाण्याखाली गेलेले आहेत। एकूण 10 राज्य मार्गांसह 96 रस्ते आहेत ते अजूनही वाहतुकीसाठी बंद आहेत। त्यामुळे मोठ्या प्रमाणावरती पूरस्थिती अद्यापही कायम आहे। राधानगरी धरण पाणलोट क्षेत्रामध्ये मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस पडतोय। त्यामुळे स्वयंचलित 7 दरवाजे आहेत ते उघडलेले आहेत आणि त्यातून जवळपास 11,500 क्युसेक पाण्याचा विसर्ग जो आहे तो या ठिकाणी होताना दिसून येतोय। त्यामुळे आता पुन्हा एकदा पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होणार आहे आणि पुन्हा एकदा महापुराची स्थिती येणार आहे। त्यासोबतच जर पाहिलं तर जिल्ह्यातील तुळशी असेल, दूधगंगा असेल या धरणातून देखील विसर्ग आहे तो वाढवण्यात आलेला आहे। त्यामुळे आता पूर परिस्थिती गंभीर होणार असल्याचं सांगण्यात येतंय। दरम्यान नदीकाठच्या सर्व गावांना दक्षतेचा इशारा आहे तो दिल्याचं आपल्याला जिल्हा प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आलंय। सतेज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।